मित्रांनो, आपण आहे वडकीला. तिथं डोंगर दिसतो तुम्हाला, हा स्पॉट चढावर आहे. तर हा बोरवेल पॉईंट आपण एक 4 वर्ष झालं दिलेलं आहे. या पॉईंटला पाणी बाहेर पडलं होतं. मी नेहमी सांगतो, डोंगराळ पट्ट्यामध्ये बऱ्याच वेळेस पाणी बाहेर पडतं, साठलेलं पाणी निघाल्यासारखं निघतं आणि खाली जाऊन ती बोर पुन्हा ड्राय झाल्यागत, म्हणजे खाली बोर हा पाणी निघत नाही बोर चालू असताना देखील. तर हा बोरवेल त्यावेळेस आपण पॉईंट दिला होता 400 फुटाच्या थोडं वर आहे आणि या बोरवेलला पाणी निघत नाही. जसं मी म्हणलं की माझ्या अनुभवातून मी सगळे माझे बोल सांगत असतो, तर हा त्यातला एक अनुभव आहे. तर इथं त्यावेळेस 4 लाईनी दाखवत होत्या, परंतु ह्या पुंगळ्या आहेत, एकदम बारीक लाईन आहेत आणि त्याच्यामुळं हा बोरवेल चालत पण नाही. तर मी तुम्हाला दुसरा एक बोर दाखवणार आहे, चला. तर मित्रांनो, तिथे एक बोर आहे, आता तुम्हाला मोटर चालू दिसेल. तर मित्रांनो, हा एक बोरवेल पॉईंट आहे, मीच दिलेला आहे. याला झाले 6 वर्ष. 1-2 मिनिट. तर हा बोर आत्ता चालू आहे, माझ्या मते चालूच आहे. या बोरला कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. तर आपल्याला मी भेटवतो गायकवाड साहेबांशी. गायकवाड साहेब, 1 मिनिट. जोडीदार आल्यात, मी तुला फोन करते 2 मिनिटं. तर हे आपले गायकवाड साहेब आहेत. यांना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला भूजलधाराची सुरुवात किंवा बोरवेल रिसर्चवर तुम्हाला बघायला मिळाली असतील. गायकवाड साहेब, हा बोर मारताना याची काय कंडिशन होती? याची नॉर्मल पाणी म्हणजे असं वल्ली माती लागली होती. यस. 60-70 फुटाच्या नंतर. आणि 300 फूट झाला होता, कोरडाच गेला होता. पण नॉर्मल अशी लाल माती लागली होती, तेवढंच. आता सध्या बोर कंटिन्यू चालतंय. किती आता माझ्या मध्ये पहिला वर्षच फक्त त्यांनी त्रास दिला, थोडा त्रास दिला, नंतर आतापर्यंत त्रास नाही, म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा चालतो. या की थोडा कमी आहे. म्हणजे बोरचं स्ट्रेंथ कमी आहे, कारण याच्यात मोटर कमी आहे. हे 1.5 इंचाचं पाणी आहे ऑलरेडी, पण याच्यामध्ये कमी स्ट्रेंथची मोटर आहे. त्यामुळं या बोरमधून आवाज तर अजिबातच येत नाही. यांचाच आपण ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस तो दुसरा प्रयोग केला होता. परंतु माझ्या चुकीमुळं म्हणा किंवा शेवटी माझं नशीब म्हणा खराब असल्यामुळं तिथं तो बोर आपल्याला सगळे प्रयत्न करून सुद्धा त्याचं पाणी मिळलं नाही. आणि इथं न मिळता सुद्धा मिळालं आणि त्याला पाणी निघून सुद्धा त्यात पाणी मिळालं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वाहिलं तरी सुद्धा त्याचं पाणी आपल्याला मिळालं नाही. आणि हा पूर्ण ड्राय गेला तरी पण याचं पाणी पूर्ण वर्षभर चालतंय. तर आता याच्यावरच हे किती एकर शेत चालतंय? आपलं 1.5 एकर आहे. 1.5 एकर याच्यावरच तुम्ही 5-6 वर्ष झालं चालवते. तर बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे, कारण याचा आणि कसं आहे, पाण्याच तर आवाज अजिबात येत नाही. आणि गायकवाड साहेब, ही किती उंचीवर आहे? हे कमीत कमी जर पलीकडे गोवाडा आहे त्याच्या कमीत कमी 150 ते 200 फुटाच्या आसपास वरतय. आपण वर आहे म्हणजे हे चढावर आहे. चढावर हा रिझल्ट आहे. पाणी लागलं नव्हतं, 60 फुटाला एकदा माती आली होती आणि खालचं तर काही कळलंच नव्हतं. आणि लाल माती आली 270-280 च्या आसपास. 300 बंद केला. आणि ज्यावेळेस तुम्ही मला बोलवलेलं त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं होतं की तुम्हाला किती पाणी पाहिजे होते? फक्त की गुरांना 2 ड्रम पाणी भेटावं आणि त्याच्यापेक्षा अपेक्षा जास्त मिळालं. आणि आता त्यांचे घर दिसतंय तुम्हाला इथं. घर बांधले आम्ही. आता तिथं घर आहे, म्हणजे ह्या बोरचा त्यांना 100% फायदा झाला का? हो, एक नंबर. हा, लय कल्याण झालं. आणि मी पुन्हा एकदा ह्याला व्हिडिओमध्ये तुमची माफी मागू इच्छितो की माझ्याकडनं तो बोरवेलमध्ये काहीतरी गोंधळ झाला, 100% झाला. नशीब.
चालतंय. झाला जे काही असेल ते मी प्रयत्न पण केला होता, पण जे आहे ते आहे, मी मान्य करतो. बरोबर आहे. आणि आमची पण तुम्हाला हे नाहीये काय की बाबा तुमच्यामुळे असं झालं, आमचं असं असं काहीच नाही. एक आपला विश्वास. चला, धन्यवाद त्याबद्दल, पुन्हा एकदा धन्यवाद. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा. बोरवेल रिसर्च आणि भूजलधारा दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.